थंडीमध्ये नेमकी हेच कळत नाही, उन्हात बसावं की सावलीत बसावं, दोन्ही पण प्रॉब्लेम. पण राणीबाईचं चालू होतं जोरात काम. घरात येऊन माऊला मस्त खिचडी बनवली. त्यानंतर मला पार्लरमध्ये जायचं होतं, आयब्रो करायचे होते. आयब्रो करता करता ताईंसोबत गप्पा पण चालू होता. पण काय झालं, बोलता बोलताच ताईंकडून एक छोटासा कट लागला. त्यांच्याकडून पण झालं नव्हतं, त्यामुळे काय बोलता येणार, चुकी माझीच होती. पण ठीक आहे, छोटंसं होतं, काही प्रॉब्लेम नाही. पण ताई खूप इनोसेंट होत्या, त्यांना खूप गिल्ट वाटलं. पण म्हटलं इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. ते म्हणताना ज्या गोष्टी आपल्या नशिबात असतात त्या आपल्याला भेटतं पण आणि मिळतं पण. तसंच काहीसं आज झालं. आज आमचं एवढं ठरलेलं पण नव्हतं की यात्रेत जायचं वगैरे, आणि दर्शन पण एवढं छान भेटलं ना. मंदिरात एंटर होताच एवढी सुंदर मूर्ती होत्या, आणि त्या मूर्ती पाहून खरंच एवढं छान वाटत होतं. खरंच अक्षरशः असं वाटत होतं की परमेश्वर आपल्यासोबत बोलतोच की काय. मंदिर पण खूप मोठं आहे, आणि तिथं खूप साऱ्या देवांच्या मूर्ती होत्या. त्यातच ही मूर्ती मला एवढी आकर्षित वाटली आणि एवढी छान वाटत होतं, एकटकसारखं त्या मूर्तीकडेच बघावं असं वाटत होतं. मग काय आम्ही पुढं निघालो. यात्रेत घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी होत्या, पण काय थोडंसं फिलिंगला कंट्रोल केलं आणि गपचित तारा निघून आलो. तर टॅटो आला समोर, आहोंचा चालू होता, टॅटो गोंधून घे म्हटलं, काय गरज नाही. मग काय सतरंजी घेतली आणि घरचा रस्ता